O Captain, my Captain. O Captain, my Captain, our fearful trip is done. The ship has weathered every rack. The prize we sought is won. The port is near, the bells I hear. The people are exulting. While fellow eyes the steady kill, the vessel grim and daring. But oh, heart, 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 oh, the bleeding drops of red, where on the deck my captain lies, fallen, cold and dead. हे कप्ताना, माझ्या कप्ताना, आपला भीतीदायक प्रवास आता संपला आहे. अगणित संकटांना तोंड देऊन अखेर आपलं जहाज सही सलामत सुटलं आहे. जे काही आपल्याला जिंकायचं होतं ते आपण जिंकलं आहे. आता जमीन, आता बंदर अगदी जवळ आलेलं आहे आणि त्या जमिनीवरचा घंटानाद आपल्याला ऐकू येत आहे. लोक आनंदाने जल्लोष करीत आहेत. धीर गंभीर आणि खंबीरपणे उभ्या असलेल्या आपल्या जहाजाकडे सगळे लोक एकटक बघत आहेत. पण माझं हृदय आक्रोश करीत आहे. रक्ताचे लाल शिंतोडे बघून आणि या जहाजाच्या डेकवर माझा कप्तान निश्चल निष्प्राण धारातीर्थी पडलेला आहे. O Captain, my Captain, rise up and hear the bells. Rise up, for you the flag is flung. For you the bugle drills. For you bouquets and ribbon wreaths. For you the shores a crowding. For you they call the swaying mass, their eager faces turning. Here, Captain, dear father, this arm beneath your head, it is some dream that on the deck you have fallen cold and dead. अरे कप्ताना, माझ्या कप्ताना, अरे उठून उभा रहा आणि हा बंदरावरती होणारा घंटानाद ऐक. उठ, तो बघ, तो ध्वज तुझ्यासाठी हवेत फडकत आहे आणि बिगुल हा तुझ्यासाठी वाजत आहे. पहा, तुझ्यासाठी सुमनांचा वर्षाव होत आहे आणि पुष्पहार आणि हातात पताका घेऊन तुझ्या हार्दिक स्वागतासाठी किनाऱ्यावर लोकांची गर्दी उसळली आहे. ते तुझं नाव पुकारत आहेत आणि सगळी गर्दी तुझ्यासाठी हेलावते आहे. अरे कप्ताना, त्यांचे उत्फुल्ल चेहरे, उत्सुक नजरा तुझ्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत. आणि इथे मात्र माझा कप्तान, आमचा प्रिय पिता, माझ्या बाहूत आपलं मस्तक ठेवून निष्प्राण पडलेला आहे. My captain does not answer, his lips are pale and still. My father does not feel my arm, he has no pulse nor will. The ship is anchored safe and sound, its voyage closed and done. From fearful trip the victor ship comes in the object one, with the object one. Exult, O shores, and ring, O bells, but I, with mournful tread, walk the deck my captain lies, fallen cold and dead. पण माझा कप्तान काहीच उत्तर देत नाहीये. त्याचे ओठ स्थिर, निष्प्राण आणि फिकट झालेले आहेत. माझ्या हातात विसावलेला माझा पिता, त्याची इच्छाही नाहीये आणि त्याच्या शरीरामध्ये आता प्राणही शिल्लक नाहीये. जहाज तर सुरक्षितपणे
बंदरापाशी नांगरण्यात आलं आहे. हा प्रवास संपलेला आहे आणि त्याची यशस्वी सांगता होते आहे. ही अत्यंत भीतीदायक अशी सफर आणि हे विजयी जहाज जे काही जिंकायचं होतं ते जिंकून आपल्या किनाऱ्याला लागतं आहे. लोक आनंदोत्सव साजरा करत आहेत. संपूर्ण किनारा उत्फुल्ल नजरांनी भरून राहिलेला आहे आणि सगळ्या घंटा नाद करीत आहेत. पण मी मात्र शोक करीत आहे आणि माझ्या कप्तानाचा निष्प्राण देह बघत या डेकवरून एक एक पाऊल, जड पाऊल या डेकवरती टाकतो आहे. तर याच्यामध्ये जी काही कल्पना करण्यात आली आहे शोकगीतामध्ये, या जहाजाचा जो भीतीदायक प्रवास सांगण्यात आला आहे तो प्रत्यक्षामध्ये अमेरिकेतल्या यादवी युद्धासंदर्भात आहे. अमेरिकेचं यादवी युद्ध हे उत्तरेकडली राज्य आणि दक्षिणेकडली राज्य यांच्यामध्ये लढलं गेलं. उत्तरेकडली राज्य ही लोकशाहीवादी आणि गुलामगिरी नष्ट करावी या विचारांची होती, तर दक्षिणेकडली राज्य ही त्या गुलामगिरीच्या प्रथा चालू राहिल्या पाहिजेत या मताची होती. या दोन मतांमध्ये वाद इतका विकोपाला गेला की अमेरिकेचे दोन भाग एकमेकांशी लढले आणि त्यावेळी अब्राहम लिंकन नावाचा पंतप्रधान जो उत्तरेकडल्या राज्यातला होता आणि गुलामगिरी नष्ट करावी अशा मताचा होता, त्यांनी हे युद्ध अत्यंत शूरवीरपणे लढलं आणि जिंकलं. सन 1865 मध्ये यादवी युद्धाची सांगता झाली, पण त्यानंतर काही दिवसातच अब्राहम लिंकनचा खून पाडण्यात आला. तर ही जी कविता आहे ती त्या अब्राहम लिंकनला उद्देशून आहे. याच्यामध्ये जो भीतीदायक प्रवास सांगितला आहे तो म्हणजे ते यादवी युद्ध आहे आणि प्रवास करणारं जहाज म्हणजे तो अमेरिका देश आहे.